माझं नाव प्रभाकर केशवराव पेडगावकर, वय वर्ष 70 चालू आहे सध्या घरी. मला सुरुवातीला हॉस्पिटल येण्यापूर्वी मला दम लागणे, छातीमध्ये थोडं चाललं की दम लागणे आणि असं थोडी घबराट आणि दाब पडल्यासारखं मला हार्टला वाटायचं. कधी चक्कर येऊन पडत. इकडं मला हार्टवर प्रेशर. मी भाजीला जात असताना मला अचानक म्हणजे काहीतरी त्रास आहे आपल्या शरीरामध्ये हे जाणवलं. मला तुकाराम आवटीकडं इथं मेडिकल कवर हॉस्पिटलमध्ये येऊन मला दाखल करण्यात आलं. ICUमध्ये मी 12 दिवस होतो आणि त्यानंतर याच्यामध्ये जी ट्रीटमेंट त्यांनी दिली ICUमध्ये मला, ती खरोखर म्हणजे अगदी खूप वाखाणण्याजोगी ट्रीटमेंट होती आणि योग्य याच्यामध्ये माझ्या याच्यामध्ये कव्हर झालं. मी जे दम लागणं, जे माझं हार्टला जे पंपिंग सुरू होतं 15 चांगल्या अवस्थेमध्ये, जे 28च्या 30च्या 35च्या पुढं पाहिजे ते माझं पंपिंग जे हार्ट दाखवत होतं 10 ते 15चे हे दाखवत होतं. ते म्हणजे योग्य वेळी तुम्ही इथे आणले आणि उपचार सुरू केलं. थोडा उशीर झाला असता तर केस हाती लागली नसते, त्यांचं म्हणणं पडलं. मी योग्य वेळी ट्रीटमेंट सुरू केल्यामुळं त्यांनी माझी पंपिंग हार्टची वाढवली आणि आज ते मी जवळजवळ 30पर्यंत येऊन ठेपलो आणि त्यामधून मी बरा होत नाही. तर माझं सोडियम कमी झालं आणि मध्ये गॅप पडला 15 दिवसाचा. तर मला पुन्हा ॲडमिट करावं लागलं. पुन्हा माझी ही ट्रीटमेंट पुन्हा नवीन सुरू झाली. पुन्हा मला सांगायचं म्हणजे सोडियम कमी झाल्यामुळं मला विचित्र भास निर्माण होत होते. 2 माणसं दिसायचे, म्हणजे वेगवेगळं भास निर्माण झाल्यासारखं वाटायचं आणि माझ्या डोळ्यावर विश्वास होईना, माझा हातावर विश्वास होईना. असं वाटायचं की कधीतरी माझा हात ठेवतो, पण मीच माझा हात माझ्या हातात मिळवत होतो. अशी विचित्र अवस्थेमध्ये त्यांनी मला त्याच्यातून बाहेर काढलं आणि खरोखरच आज वाखाणण्याजोगी ट्रीटमेंट लागू केल्यामुळं आणि मला योग्य याच्यामध्ये आणून सोडल्याबद्दल, सुदृढ अवस्थेत आणून सोडल्याबद्दल मी त्यांचे लाख परमेश्वराच्या वतीने आभार मानतो. खरोखर देव माणूस, तो डॉक्टर माझ्याकरता देव माणूस म्हणून आज माझ्यासमोर उभा राहिला आणि मला त्याच्यातून त्यांनी बाहेर काढलं आणि आज मला डिस्चार्ज देताना खरोखर त्या देव माणसाला हात जोडावे वाटतं.